नमस्कार माऊली. आज आपण सार्थश्री तुकारामांची गाथा याच्यातले अभंग क्रमांक 354 ते अभंग क्रमांक 360 हे अभंग आणि त्यांचा अर्थ आपण ऐकणार आहोत. हे अभंग आपल्याला पुष्कळ गोष्टी शिकवतात. याच्यातला प्रत्येक शब्द तुकारामांनी जो लिहिलेला आहे तो पूर्ण अर्थपूर्ण आहे. आपल्याला खूप काही सांगून जातं आणि म्हणून तुकारामांची गाथा प्रत्येकाने ऐकायलाच हवी. तरच आपल्याला जीवनाचा खरा मार्ग सापडेल. आणि म्हणून आजचा हा व्हिडिओला सुरुवात करूया. अभंग क्रमांक 354. बुडता आवरी मज भवाचे सागरी, नको मानू भार, पाहो दोषांचे डोंगर, आहे ते सांभाळी, तुझी कैसी ब्रीदावळी, तुका म्हणे दोषी, मी तो पातकांची राशी. अर्थ: हे देवा, ह्या जन्ममृत्यूरूपी भवसागरामध्ये मी बुडत आहे. ह्याकरता माझे तू रक्षण कर. माझे पर्वता एवढे मोठे दोष तू पाहू नको. माझा उद्धार करण्याचा भार म्हणजे बोजा पडतो असे तू मानू नको. पतितांना पावन करणे हे तुझे ब्रीदवाक्य आहे, त्याचे तू पालन कर. तुकाराम महाराज म्हणतात, मी मोठा दोषी आहे, जणू पातकांची रासच आहे. तू उद्धार केल्याशिवाय माझा उद्धार होणार नाही. आता अभंग क्रमांक 355. अक्षयी ते झाले आता न मोडे रचिले, पाया पडिला खोले ठाई, तेथे पुढे चाली नाही. होते विखुरले ताळा जमे झडती आले, तुका म्हणे बोली, पुढे कुंठतची झाली. अर्थ: आम्ही परमार्थाची जी इमारत रचली आहे ती कधीही न मोडता येणारी, निरंतर टिकणारी अशी आहे. या इमारतीचा पाया फार खोल गेला आहे. तो सर्वाधार असलेल्या ब्रह्मापर्यंत पोहोचला आहे. ते स्थान असे आहे की आणखी खाली जाता येणार नाही. कारण ह्या खडकाला पाया लागल्याने आता खणता येणार नाही. आमचा हिशोब चुकत होता, आता ताळा तपासणीमध्ये तो बरोबर मिळाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थाविषयी आता बोलण्यासारखे काहीही शिल्लक राहिलेले नाही. ह्याच्यानंतर अभंग क्रमांक 356. तुझे थोर थोर भक्त करीती विचार, जप तपादी साधने, मज चिंतवेना मने, करुणा वचने म्या भाकावी तुम्हा दिने, तुका म्हणे घेई माझे थोडे फार ठाई. अर्थ: अहो देवा, तुमचे जे थोर भक्त आहेत ते तुमच्या स्वरूपाचा विचार करतात, जप तपादी साधने करतात. पण मी इतका अज्ञ आहे की माझे मन त्या सगळ्याचा विचारही करू शकत नाही. मी सर्व प्रकारे दुबळा आहे. म्हणून मी काकुळतीला येऊन तुमची प्रार्थना करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा, माझ्याकडून जी थोडीफार वेडीवाकडी सेवा होत आहे तिचा आपण स्वीकार करावा. आता अभंग क्रमांक 357. लावणी कहाळा सुखे करीतो सोहळा, सादवित गेलो जना, भय नाही सत्य जाणा. गात नाचत विनोदे, टाळ घागऱ्यांच्या छंदे, तुका म्हणे भेव, नाही पुढे येतो देव. अर्थ: मोठ्या झांजा वाजवून मी भजनाचा सोहळा सुखाने करीत आहे
आणि लोकांनाही सांगत आहे की अहो, तुम्ही जर हरीचे भजन केलेत तर तुम्हाला कसलेच आणि कोणाचेही भय नाही. हरीचे गुण गाताना पायात बांधलेले चाळ आणि हातात घेतलेले टाळ ते घेऊन मी छंदात आणि मोठ्या कौतुकाने नाचत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असे करण्यात किंचितही भय नसून देव प्रत्यक्ष समोर येत आहे. याच्यानंतर अभंग क्रमांक 358. मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे. सुखे करीतो कीर्तन, भय विसरले मन. देखी जेना नाश, घालू कोणावरी कास. तुका म्हणे साहे, देव आहे तैसा आहे. अर्थ, मुक्ती कशाला म्हणावे आणि बंधन कशाला म्हणावे हे खरोखर मला कळत नाही. मी स्वरूपतःच मुक्त आहे. अशा परम सुखरूप स्थितीमध्ये मी कीर्तन करत आहे. माझे मन भयाला पूर्णपणे विसरून गेले आहे. नाश करण्याला योग्य अशी कोणतीच वस्तू मला समोर दिसत नाही. तर कोणाचा नाश करण्यासाठी कास बळकट करून मी का सिद्ध होऊ? तुकाराम महाराज म्हणतात, सर्वतोपरी साह्य करणारा देव अद्वैतपणे जसा आहे तसा आहे. याच्यानंतर अभंग क्रमांक 359. ओनाम्याच्या काळे, खडे मांडविले बाळे. तेची पुढे पुढे काई, मग लागलिया सोयी. रज्जू सर्प होता, तो वरीची न कळता. तुका म्हणे साचे, भय नाही बागुलाचे. अर्थ, लहान मुलांना अक्षर ओळख कळावी यासाठी गुरुजी अक्षर काढतात व त्यावर खडे मांडून मुलांना शिकवतात. मुलांना अक्षर ओळख झाली की मुले खडे काढून टाकून देतात. मग खड्यान वाचून मुलांना अक्षरे आणि अंक ओळखता येतात. जोपर्यंत दोरी ही दोरीच आहे असे कळत नाही तोपर्यंत दोरी ही साप आहे असे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, बागुलबुवा कुठेही अस्तित्वात नाही हे कळते तेव्हाच बागुलबुवाचे भय राहत नाही. आजच्या व्हिडिओतला आता शेवटचा अभंग, अभंग क्रमांक 360. आता पुढे धरी माझे आठव वैखरी, नको बडबड करू भांडे. काही वाऊगे ते रांडे. विठ्ठल विठ्ठल ऐसे सांडोनिया बोल. तुका म्हणे आण, तुझ स्वामींची हे जाण. अर्थ, हे माझे वाचे, हे माझे वैखरी, हे माझे वाणी. येथून पुढे तू हरिनामाचे स्मरण करत जा. हे भाणखोर, हरिनामा वाचून तू व्यर्थ बडबड करत जाऊ नकोस. विठ्ठलाचे नामस्मरण सोडशील तर तुकाराम महाराज म्हणतात, तुला माझा स्वामी जो विठ्ठल त्याची शपथ आहे. मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ आणि अभंग. अतिशय महत्त्वाचे अभंग हे आहेत. सगळ्यांनी शेवटपर्यंत ऐकलेले आहात तेव्हा सगळ्यांनी आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट जरूर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.